सगळे शेतात कष्ट करतो, आम्हाला अभिमान वाटतो। वॉटर संस्थेमार्फत आम्हाला चांगला फायदा झाला। अगोदर लांबून पाणी आणावं लागत होतं, आता घराजवळ पाणी आलं। तसेच शेतात पण उत्पन्न वाढलं आमचं। चांगलं उत्पन्न असल्यामुळे सगळेजण आम्ही आनंदाने शेती करतो। पाण्याची अडचण होती आम्हाला खूप 4-5 किलोमीटर पाण्याला जाणं पडत होतं। मिसनी तर गावातल्या महिला पण होत्या, आम्ही 10-12 महिला अशा गोळके करून पाण्याला जात होतो। विहिरीचं पाणी काढून हंड डोक्यावर घेऊन मग अन्न पडतं। आम्ही रासायनिक खते जास्त वापरतो, त्यामुळे खर्च जास्त आणि उत्पादन कमी होतो। शेतीचे म्हणजे आता आम्हाला जर पाण्याचा स्रोतच कोणता नाही आहे। जर पाण्याचा आता एवढा मोठा दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये खरं तर महिलांच्या हाताला काम नाही, सर्व लोक त्रस्त आहे। अत्यंत दुष्काळ पडल्यामुळं आम्हाला विदर्भातून या ठिकाणी टँकरनं पाणी शासनाने आम्हाला पुरवलं। बदलत्या वातावरणामुळे महाराष्ट्रात तर फार मोठा दुष्काळाचा परिणाम झालाच, त्याचबरोबर हा जो परिणाम आहे जालना जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या त्यात जाफराबाद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडत गेला। हा सगळा परिणाम जो होता वातावरण बदलाचा, पाऊस कमी पडत गेला। हीच परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून प्रकल्पाची आखणी केली गेली जाफराबाद तालुक्यातील 20 गावांमध्ये आणि वातावरण बदल अनुकूलन प्रकल्पाची सुरुवात ऑक्टोबर 2020 करण्यात आली। उद्देश एकच होता की ग्रामीण भागातील जनतेला पाण्याचा जो पुरवठा आहे किंवा पाण्याची जी उपलब्धता आहे ती वाढावी, शेतीमध्ये सुधारणा व्हाव्यात, महिलांचा डोक्यावरचा जो पाण्याचा हंडा आहे तो खाली आला पाहिजे। आणि यामध्ये काम करत असताना पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमावर भर देण्यात आला। यामध्ये बांधबंदिस्ती असेल, CCTV, वॅट, जलशोषक चर, त्याचबरोबर सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, गाळ काढणी ह्या प्रकारावरची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात गेली। आपलं हे जे खोलीकरण झालं याच्यापासून आपले विहिरीला फायदा झाला, पाणी वाढलं, त्या विहिरीचं पाणी आपण शेताला देऊन झालं। त्या पाण्याच्या पातळी वाढल्यामुळे आमच्या गावाला त्याचा खूप लाभ झालेला आहे। पहिला आम्ही मोजके पिकं काढत होतो, पण आता आमची खरीप पिकंसुद्धा आणि रब्बी पिकंसुद्धा जोमाने काढतो आम्ही, आणि त्या माध्यमातून आमचं गावाची सुधारणा झालेली आहे। शेतीशाळा असतील किंवा ॲग्रिकल्चर प्रशिक्षण असतील याच्यामधून आम्ही रासायनिक खतांचा वापर कशा पद्धतीने कमी केला पाहिजे आणि ह्या गोष्टी कशा वाढवल्या पाहिजेत की ज्याचा परिणाम आपल्या उत्पादनावर होईल, आपल्या खर्चावर होईल। त्याचबरोबर दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क याचंही प्रमाण आम्ही दिवसेंदिवस वाढवत गेलो। आपला जो रासायनिक खताचा जो खर्च होता तुमचा फवारणीचा खताचा, तर तो खर्च आता कमी झाला आणि गांडूळ बेड हे वर्मीवास याच्यामुळं आपला खर्च, जमिनीचा खर्च कमी झाला, जमीन सुपीक राहिली आणि उत्पन्नात वाढ झाली। प्रकल्पाच्या माध्यमातून आणि गव्हर्नमेंटचा सहभाग घेऊन ड्रीप स्प्रिंकलरचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यावर भर दिला। आम्ही पाणी बचतीसाठी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन किती पाऊस पडतो, किती पाणी वाहून जातं, आपल्या पिकाला पाण्याची आवश्यकता किती आहे यावर आम्ही प्रशिक्षणाच्या माध्यमातून, मीटिंगच्या माध्यमातून जोर दिला। ज्यावेळेस आम्हाला दरेवाडीला ट्रेनिंगला गेलो तेव्हा आम्हाला पाण्याची बचत कशी करावी हे त्या ट्रेनिंगमध्ये शिकवलं आणि पाऊस आता खूप कमी पडायला लागला तेव्हापासून मग आम्ही ट्रेनिंगपासून आलो आणि लगेच पावसाचं पाणी, पडणारं पाणी आम्ही पाण्याच्या टाकीमध्ये किंवा विहिरीमध्ये सोडायचा प्रयत्न केला। आता उपलब्ध पाणी आहे तर याचाही वापर आम्ही काटेकोरपणानं करायला पाहिजे। वेळोवेळी या स्ट्रक्चर जे आम्ही बनवलेत पाण्याचे त्याच्यातला गाळ उपसा केला गेला पाहिजे, त्याचं लिकेज असेल कुठं ते दुरुस्त केले गेलं पाहिजे आणि जे उपलब्ध पाणी आहे त्या पाण्याचं एक काटेकोर असं नियोजन करून कमी पाण्यावर येणारे पीक आम्ही घेणं गरजेचं आहे। विशेषतः ह्या ॲग्रिकल्चरच्या प्रॅक्टिसेस केल्यात याच्यामध्येही महिला पुढे होत्या। गांडूळ बेड करणं किंवा बीज प्रक्रिया करणं, ट्रॅप क्रॉप यासारख्या गोष्टीमध्ये महिला पुढे आल्या। आता पाणी असल्यामुळे उन्हाळ्यात मिरची लागवड केली आम्ही, त्यामुळे आम्हाला चांगला फायदा होतो, चांगला उत्पन्न भेटतो। 3 एकर मक्का आहे, मक्काचा पण चांगला उत्पन्न 1-1.5 लाखापर्यंत चांगला उत्पन्न भेटतो। 4-5 लाखाची सोयाबीन होते। The Climate Change Adaptation Project in Jafrabad is a collaborative effort with SDFC CSR team. The objective is to tackle tangible and pressing consequences of the climate change within the
project area. With the knowledge, skill and insights gained through the project, the communities from the project villages have potential to become a lighthouse villages for nearby areas. They can share the experience and expertise in water management and water governance, acting as a catalyst for similar type of initiatives in the region. तो वो एक प्रोजेक्ट कहीं पे हमारा या WTR का ऑर्गेनाइजेशन का नहीं रहता है, वो एक कम्युनिटी बेस्ड प्रोग्राम बन जाता है जिससे कि ओनरशिप लेना बहुत आसान हो जाता है उनके लिए। और आई थिंक ये स्पिरिट जो है वो इस प्रोजेक्ट को लॉन्ग टर्म सस्टेनेबल बनाने के लिए बहुत बहुत काम आएगी। और होपफुली ये जो 20 विलेजेस का क्लस्टर है वो अब काफ़ी हद तक एक सक्षम हो गया है एंड दे विल बी एबल टू कंटिन्यू बाय देमसेल्व्स।